नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा। मेनोपॉज म्हणजे काय? मेनोपॉज म्हणजे जेव्हा तुमची पाळी पूर्णपणे थांबते, त्याला रजोनिवृत्ती म्हणतात। म्हणजे 12 महिने ते 12 महिन्यापेक्षा जास्त वेळ जेव्हा तुमची मासिक पाळी दर महिन्याला येत नाही, याची बंद होते, तेव्हा आपण मेनोपॉज झाला असं समजतो। तर हा मेनोपॉज अचानक येतो का? तर नाही। हा मेनोपॉज जेव्हा होतो त्याच्या आधी स्त्रियांना 2 स्टेजमधून जावं लागतं। एक असतो प्री मेनोपॉज, म्हणजे हा पाळी पूर्णपणे जायच्या आधीचा 5 वर्षाचा काळ असतो। त्याच्यानंतर असतो पेरी मेनोपॉज, म्हणजे पाळी जाण्याच्या आधी 1 वर्ष हा काळ असतो। त्याच्यानंतर ॲक्च्युअल मेनोपॉज येतो आणि मेनोपॉज झाल्यानंतर हा पोस्ट मेनोपॉझल एक स्टेज असते। अशा ह्या 4 स्टेजमधून स्त्रियांना वयाच्या 40 वर्षापासून ते 55 वर्षापर्यंत हा कुठलाही काळ असू शकतो, ज्याच्यामध्ये प्री मेनोपॉज, पेरी मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज ही स्टेज येऊन जाते। मेनोपॉजचं ॲक्च्युअली वय किती आहे? तर आयडियल एज आहे 45 to 55। ह्या एजमध्ये जर तुमचा मेनोपॉज आला तर तो आपण नॅचरल मेनोपॉज असं समजतो। पण वयाच्या 40 वर्षाच्या आधीच जर तुम्हाला मेनोपॉझल सिम्पटम्स दिसत असतील किंवा पूर्णपणे तुमची पाळी थांबली असेल तर तो नैसर्गिक मेनोपॉज नाही आहे। याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये काही इम्बॅलन्सेस झालेले आहेत, कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, तुम्हाला मानसिक ताणतणाव जास्त आहे, या कारणामुळे वयाच्या आधीच तुमचा मेनोपॉज येतो। मेनोपॉज ही खूप नैसर्गिक क्रिया आहे, त्यामुळे तो आजार नाही आहे। मेनोपॉज यायच्या आधी प्री मेनोपॉझल स्टेजमध्ये काही लक्षणं स्त्रियांमध्ये दिसतात, जसं खूप कंटाळा येतो, काम करायची इच्छा नसते, मूड स्विंग्स होतात, म्हणजे कधी छान वाटतं, कधी खूप डिप्रेसिंग वाटतं, हॉट फ्लश म्हणजे अचानक दरदरून घाम येतो, रात्री अचानक घाम येतो, थंडी वाजायला लागते। अशा प्रकारचे सिम्पटम्स हे प्री मेनोपॉझल स्टेजमध्ये येऊ शकतात आणि ते खूप नॉर्मल आहेत। पण प्रमाणापेक्षा जास्त जर तो त्रास तुमच्या शरीराला होत असेल, मानसिक ताणतणाव प्रमाणापेक्षा जास्त होत असेल, तर तुम्ही नक्की डॉक्टरांची भेट घेऊन त्याच्याबद्दल समजून घ्या। तुमच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टी कमतरता आहेत, कुठल्या गोष्टींची कमतरता आहे हे जाणून घ्या। तुमची लाईफस्टाईल त्या पद्धतीने मॅनेज करा, कारण जसं मी सांगितलं की मेनोपॉज हा खूप नॅचरल किंवा एक नैसर्गिक क्रिया आहे, त्यामुळे त्याला अगदी तुम्ही योग्य पद्धतीने तुमचं लाईफस्टाईल मॅनेज करून त्याला समोर गेलं पाहिजे। मान्य आहे त्या काळामध्ये भरपूर स्त्रियांना त्रास होतात, कारण जी स्त्री हा मेनोपॉझल किंवा प्री मेनोपॉझल स्टेजमधून जात असते तिलाच माहिती आहे की तिला कुठल्या त्या मानसिक ताणतणावातून, कुठल्या शारीरिक बदलातून जावं लागतं। पण जेव्हा तुम्ही हा समजून घेता की मेनोपॉज का आहे, तो कशामुळे होतो आणि योग्य आहार, योग्य व्यायाम, मेडिटेशन आणि तुमची जर लाईफस्टाईल तुम्ही व्यवस्थित मॅनेज केली तर मेनोपॉज हा खूप सुखकर होऊन जातो।